सगळं मला वाटतं मुंबईमधून पहिला गणपती हा दिसतो ना. कोल्हापूरचा राजा लय मोठं नाव असं. तिकडे काय होतं रे मग तिकडे? आगमन सोहळा होते तिथं मोठा होतो. किती लोक असतात पब्लिक तरी अंदाज? 10-12 हजार. 10-12 हजार. मंडळाचं हे 46वे वर्ष असून गेली 12-13 वर्ष झालं लालबागमध्ये सुप्रसिद्ध मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळे यांच्याकडून गेली 12 वर्ष झालं आम्ही गणपती देतोय. इथून गणपती कोल्हापूरमध्ये पोचायला साधारणतः 24 ते 26 तास लागतोय. त्यानंतर कोल्हापुरात मोठा आगमन सोहळा उद्या 5 वाजता आहे तावडे हॉटेलला. आता आम्ही इथून स्टे करणार नाही, आम्ही इथून 20-30च्या स्पीडने डायरेक्ट कोल्हापूरमध्ये जातो. बघा पूर्ण पॅक केलं आहे मोठा आहे. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मुंबईमध्ये पहिलं आगमन आहे तो आहे कोल्हापूरचा राजा, ज्याचं आगमन आज आहे. तुम्ही मागे बघू शकता, ट्रॉली वगैरे ऑलरेडी आलेले आहेत आणि त्या राजाचं आज आगमन आहे. दादा किती वर्ष आहे हे? आमच्या मंडळाचं 46. हे त्यांचं 46 वर्ष आहे आणि त्याचं हे आगमन आहे. तर तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये दाखवणार कशा पद्धतीने आगमन वगैरे होतं वगैरे सगळी इन्फॉर्मेशन काढण्याचा प्रयत्न करणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, चॅनलवरती नवी असता चॅनलला नवी असता सबस्क्राईब करा मित्रांनो. हा बघा मित्रांनो, कोल्हापूरचा राजाचा मंदिर. हा एक आणखी एक दुसरा मंदिर कुठे आहे? दुसरा तिकडे आहे काय? आता नक्की कसा प्रवास होणार तुमचा, म्हणजे नक्की काय बोलणार? तुम्ही सगळे कोल्हापूरहून आलात ते? हां, मग आता तुम्ही इथून गणपती आता ह्याच्यावर ट्रॉलीवर टाकला? ट्रॉलीमध्ये ठेवणं, बाहेर ट्रकमध्ये ठेवणं आणि नंतर मग कोल्हापूरमध्ये कधी पोचणार? उद्या संध्याकाळी. उद्या संध्याकाळी. आणि मग तिथून मग मिरवणूक वगैरे असणार, मोठी असते ना? हा दरवर्षी असतो ना आपला हा गणपती. सगळं मला वाटतं मुंबईमधून पहिला गणपती हा दिसतो ना. कोल्हापूरचा राजा लय मोठं नाव असं. तिकडे काय होतं रे मग तिकडे? आगमन सोहळा होते तिथं मोठा होतो. किती लोक असतात पब्लिक तरी अंदाज? 10-12 हजार. 10-12 हजार. आणि इथं तुम्ही कोल्हापूरवरून किती लोक आला तिकडे? 20 जण आहेत. ते सगळे जे आहेत ते ट्रॅव्हलिंगला वगैरे मदत करतात, ते सगळे कोल्हापूरवाले आहेत. सगळे कोल्हापूर. वा, बाप्पा पण मला दाखवतो मित्रांनो, भारी आहे. सेम लालबागचा राजा पण छोटी प्रतिकृती असते ना. हां, 13 फूट असतं. 13 फूट असतं. 13 फुटाचा असतो. तुझं नाव काय मित्र? अजिंक्य शिंदे. अजिंक्य शिंदे. आपला भाऊ थोडंफार माहिती दिली बघा. मंदिर बघा किती भारी वाटतं बघा, एक नंबर. पूर्ण पॅक करणार गणपती बाप्पाला. बऱ्यापैकी मोठी मूर्ती असते. सेम लालबागचा राजा. बघा पूर्ण पॅक केलं आहे बाप्पाला. थोडा मोठा आहे.
तर मित्रांनो बघा अशा वरती पूर्ण ट्रॉली आहे आणि त्याच्यावरती हा आता बाप्पा वरती ठेवणार ते तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने ठेवतात. ट्रेनमध्ये उचलला बाप्पाला. मंडळाचं हे 46वे वर्ष असून गेली 12-13 वर्ष झालं लालबागमध्ये सुप्रसिद्ध मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळे यांच्याकडून गेली 12 वर्ष झालं आम्ही गणपती देतोय. इथून गणपती कोल्हापूरमध्ये पोचायला साधारणतः 23 ते 26 तास लागतोय. त्यानंतर कोल्हापुरात मोठा आगमन सोहळा उद्या 5 वाजता आहे तावडे हॉटेलला. आपलं नियोजन कसं असतं म्हणजे आता तुम्ही कुठे कुठे स्टे करणार आहे आणि कोल्हापूरमध्ये आपला प्रवास कसा असणार आहे? आता आम्ही इथून स्टे करणार नाही, आम्ही इथून 20-30च्या स्पीडने डायरेक्ट कोल्हापूरमध्ये जातो. म्हणजे मध्ये आता कुठे स्टे नाही, कुठेच 24 नाही, कुठेच तासामध्ये मानलं पाहिजे. तुमचा प्रवास सुखाचा हो, बाप्पाचा नेहमी सोबत आहे आणि असाच राहो. गणपती बाप्पा मोरया. कोल्हापूरच्या राजाचा जय असो. आता हे मागचं प्रभाव टाकतात पाऊस असल्यामुळे बघा थोडा प्रॉब्लेम होतो. तर मित्रांनो बघू शकता मागे आता गणपती बाप्पा ट्रॉलीवरती आपल्या ट्रॉलीवरती म्हणजे टेम्पोमध्ये चढवलेला आहे आणि तो उद्यापर्यंत बाप्पा कोल्हापुरामध्ये पोहोचेल. तर मी पूर्ण इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला कशा पद्धतीने गणपती बाप्पा दिसतो, कशा पद्धतीने ते घेऊन जातात. ॲक्च्युली पाऊस असल्यामुळे ते पूर्ण कवर केलं आहे, अदरवाईज नेहमी विदाऊट म्हणजे हे असतं म्हणजे जास्त कवर वगैरे नसतं. आज मुंबईमध्ये जास्तच पाऊस असल्यामुळे तर माझी ही जर तुम्हाला व्हिडिओ खरोखर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या आणि गणपती बाप्पा मोरया. बाय बाय.